येस, गुड आफ्टरनून प्रफुल सर. गुड आफ्टरनून सर. येस, गुड आफ्टरनून सर. सो माझं नाव प्रफुल्ल विश्वासराव देशमुख. मी बेसिकली नाशिकचा आहे. मी लॉकडाऊनमध्ये ट्रेडिंग सुरू केली होती. त्यावेळेस मी असा विचार केला होता की जर आपण 10 लाख रुपये टाकणार असेल तर ॲटलिस्ट 20,000चा तरी क्लास लावला पाहिजे. म्हणून मी सरांकडे क्लास लावला होता लॉकडाऊनमध्ये. तर लॉकडाऊनमध्ये सरांकडनं ज्या बेसिक गोष्टींपासून ॲडव्हान्सपर्यंत मी खूप काही शिकलो. म्हणजे पर्सनली पण शिकलो आणि वेल्थ कशी मॅनेज करायची ते पण शिकलो. तर त्यावेळेस मी बऱ्यापैकी पैसे डबल केले आणि मी स्वतःचा त्यावेळेस मग जास्त मार्केट वर जाईल याची अपेक्षा न ठेवता स्वतःचा प्रॉफिट बुक करून स्वतःची वेल्थ वाढवली. त्यानंतर बरेच दिवस सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, पण आता काही म्हणजे 1 वर्ष झालं असेल सरांच्या परत कॉन्टॅक्टमध्ये आलो. आमचं बोलणं व्हायचं, पण तेवढ्या लेवलचं नव्हतं जेवढं की मला कधी म्हणजे ज्या स्टॉकला डिफिकल्टी फेस केली त्यावेळेस सरांशी बोललो मी. आणि काय मला जे आयडेंटिफिकेशन झाले स्टॉकमध्ये ते मी सरांशी डिस्कस केले आणि सरांनी मला व्यवस्थित गाईड केलं की तुम्ही कसं टार्गेट ठेवू शकतात, कसं त्याला प्लॅन करू शकतात, कुठल्या लेवलला तो योग्य आहे, बाईंग रेंज काय आहे, सेलिंग रेंज काय आहे, किंवा केव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो या स्टॉकमध्ये. तर हे सरांचं जे ज्ञान आहे मला चांगल्यापैकी हेल्प केलं. आणि मी सरांच्या फुल टाईम लाईफ टाईम मेंबरशिपचा पण एक भाग झालोय. त्यामुळे मला हेल्प होते सरांची. जेव्हा मला वाटतं की काही स्टॉक मी आयडेंटिफिकेशन करतो ते सरांकडनं क्लॅरिफिकेशन पण घेतो आणि फंडामेंटली पण कसं चेक करायचं हे सरांनी मला व्यवस्थित गाईड केलं. तर मी बेसिकली सॉफ्टवेअर इंजिनियर असून मला एवढा वेळ मिळत नाही. सर टाकतात 0-0 वाले, पण जेव्हा मला वेळ मिळेल त्या दिवशी मी करतो. इतर वेळेस जर सरांनी नाही सांगितलं तर त्यावेळेस लांब राहतो, कारण ते नाही माहिती आपल्याला व्होलॅटिलिटी किती असू शकते. तर माझा पर्सनल ओपिनियन असं आहे, ज्यांना कुणाला शिकायचं आहे किंवा ज्यांना कुणाला करायचं आहे, जर 10 रुपये कमवायचे असेल तर 2 रुपये इन्व्हेस्ट स्वतःच्या शिक्षणावर केलं पाहिजे की ते काय आहे समजून घेण्यासाठी. तर त्याने काय होतं की जो आपल्याला 10 रुपयाचे 5 रुपये होणार असतील तर ते 2 रुपये जे खर्च केले ते कदाचित आपल्याला 10चे 20 करून देऊ शकतात. तर असं. आणि सरांची स्ट्रॅटेजी खूप सेफ आहेत, ज्या की तुम्ही कितीही व्होलॅटिलिटी आली तरी ते कुठं जात नाही. म्हणजे माझा अनुभव असा आहे की तिथनं फक्त 5-10% रिस्क घेऊन सर सगळं काही करतात, कारण आपला सगळ्यांचा मेहनतीचा पैसा आहे. तर सर आपल्याला ते योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी कसं लावायचं याचं पुरेपूर नॉलेज देतात. तर माझं सगळ्यांना असं ओपिनियन आहे, दररोज ऑप्शन खेळण्यापेक्षा किंवा मार्केट खेळण्यापेक्षा जर आपण लॉंग टर्म वेलचा विचार केला तर कदाचित भविष्यात जे आपण 10 रुपये ते कदाचित 2,000 पण होऊ शकतं. याची एवढी कॅपॅसिटी सरांच्या टेक्निकमध्ये आहे. तर सर आय थिंक दॅट. ओके. येस सर. किशोर सर, तुम्ही एक सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम म्हणून तुम्ही मार्केटकडे पाहताय. जर तुम्ही सांगितलं की बाबा तुमची जी वेल्थ तुम्ही कशी क्रिएट केलेली आहे, डिसिप्लिन कसं फॉलो करताय, स्ट्रॅटेजी फॉलो करताय, सगळ्यात इम्पॉर्टंट द्यायचं. आणि तुमची जी डेली अनालिसिस जे असतात आपल्या स्ट्रॅटेजीनुसार जे तुम्ही अनालिसिस करता ना, ते पण एफर्ट देण्यासारखे आहेत. कारण मी तुम्हाला शिकवल्या त्या गोष्टी आहेत, पण ते तुम्ही ते इम्प्लिमेंट केल्या. ओके, त्यातून तुम्ही डिसिप्लिन फॉलो केला, स्वतःचा रिस्क रिवॉर्ड मॅनेज केला, त्यामुळे तुम्ही या स्टेजवर आलेला आहात आणि मार्केटमध्ये चांगलं बोलताय. ओके, सो प्रफुल सर या पद्धतीने थोडंसं आणखी एक अर्निंग करायचं असेल मार्केटमध्ये तुम्ही सांगितलं की नॉलेजचा पार्ट असतो तो घेणं गरजेचं आहे, जो तुम्ही डेव्हलप केलात आणि तुम्ही आता अर्निंग करताय. ओके, सो कीप इट अप सर. सो या पद्धतीने थोडंसं आणखी मार्केटला. येस सर. ओके, ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम साठी तुम्ही मार्केटमध्ये आहात. 2020 पासून आपण सोबत आहे. ओके, आणि मार्केट तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी शिकायला मिळत नाही, त्यामुळे तिथे टाइम स्पेंड करावा लागतो. तेवढं तुम्ही टाइम स्पेंड करा आणि त्यात तुम्हाला आज काय झालेले ते मार्केटची प्रचिती तुम्हाला आलेली. ओके, पुढे तुम्ही आता या लेवलला आलात की तुम्ही डेफिनेटली तुम्ही पुढे आणखी चांगली त्यामध्ये करणार, ग्रोथ तुम्ही करणार. ओके ओके, बाकी जे सपोर्ट जो असणार सर पहिल्यापासून आहे आणि इथून पुढे तुम्हाला लाईफ टाइम सपोर्ट असणार आहे. कमिटमेंट जी केली त्यावरती आपण येस सर. ओके प्रफुल सर, सो कीप इट अप सर. असं सर अर्निंग करा. थँक्यू सर, थँक्यू सो मच सर. ओके, वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर.